नाही, यावर्षी साखरेचा सीझन फार कमी झाला होता. 90 दिवस सुद्धा कारखाने चाललेले नव्हते देशातले. आणि ब्राझील हा साखर उत्पादन करणारा सगळ्यात मोठा जगातला देश आहे. त्यांनी या अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं त्यांनी पूर्ण इथेनॉल करण्याचा निर्णय घेतला आणि जगाला जास्तीत जास्त साखरेचा पुरवठा हा तिथून होत होता. आपल्या देशातली कमतरता आणि ब्राझीलची टंचाई यामुळे साखरेचे दर जरी वाढले असले तरी आपल्या देशातील कारखान्यांना, विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्र कारखान्यांना त्याचा फार कमी फायदा होता. तर साखर शिल्लक नाही आमच्याकडे. म्हणजे साखर जर चांगली शिल्लक असती तर मला वाटते 7-8-10 वर्षामध्ये मी त्याचा उल्लेख करत होतो की एकही कारखाना कर्ज कमी झालेला 10 वर्षात दाखवा, याची श्वेतपत्रिका मला काढणार आहे. तर मला वाटतं माझं ते विधान खोटं ठरलं असतं. परंतु आमच्या दुर्दैवानं आपल्याकडे साखर कमी राहिली आणि फार कमी फायदा या साखरेच्या दराचा आम्हाला होईल. शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार नाही, हे व्यापाऱ्यांच्या घशामध्ये पैसे जातील अशा पद्धतीची टीका आहे ते रावशिट्टी आहे. नाही, आता काय झालं की साखर ही कारखान्याकडे नाहीच असली तर ती व्यापाऱ्याकडे असेल. परंतु केंद्र सरकारनं आयातीचा निर्णय आज घेतलेला आहे. 10 लाख टन कच्ची साखर, त्याशिवाय त्यांनी साठ्यावर बंधनं आणलेली आहेत आणि मला वाटतं त्याचा दुष्परिणाम थोड्या दिवसात दिसेल. या सगळ्या साखरेच्या ह्याच्यामध्ये खरंतर निर्माण केली जवळपास 20 ते 22 कोटींचा काळा बाजार होण्याची जी भीती आहे ती राजशेट्टीने वर्तवली. नाही, आता त्यातली मला काही माहिती नाही. परंतु कारखान्यांना फारसा फायदा यामुळे होणार नाही एवढं खात्रीशीर सांगू. संदर्भात आज सांगलीमध्ये विरोधक मोर्चा करताना समितीच्या वतीने कसं म्हणतात, कोल्हापूरनंतर आता सांगलीमध्ये देखील हा विरोध वाढताना शक्तीपीठबद्दल मी याबद्दल अनेक वेळा माझं विधान केलेलं आहे की शक्तीपीठ रस्ता हा पहिला माझ्या मतदारसंघात झाला होता. ती लाईन रद्द झाली. परंतु 2 माझ्या मतदारसंघातली गावं, एक बोरोड आणि एक उंदरवाडी ही गावं यामध्ये अडकलेली आहेत आणि बोरोड हे माझं काळीज आहे असं मी सांगितलं होतं. आता तो रस्ता करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि आता आंबेडकर साहेब, चंद्रदीप नरके यांच्या मतदारसंघातून हा जादा रस्ता जात असल्यामुळं ते एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन ही लाईन कशी बदलता येईल, रस्ता तर आपल्याला करायचाच आहे परंतु कमीत कमी कसं नुकसान होईल ते प्रयत्न करतायत. नाही, ठीक आहे ना. शेवटी आम्ही आज सत्तेमध्ये आहोत. मुख्यमंत्री महोदयांची ती आणि सगळ्या एकनाथ शिंदे साहेबांची ती इच्छा आहे तर आपल्याला समजूतदार मार्ग काढावा लागेल. देशामध्ये झेडसीकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदललेला आहे. तर मोदी सुद्धा विद्यापीठामध्ये त्यांच्याशी बातचीत करणार आहे. राहुल गांधी आता बोलणार आहे. तर चंद्रकांत दादांनी काल सांगितलं की या मुलांसाठी आता पॉकेटमध्ये देणार 2,000. म्हणजे काय इफेक्ट होऊ शकतो किंवा काय कसं बघतात? इफेक्ट काय होणार आहे मला माहिती नाही. परंतु या तरुण पोराने ज्या पद्धतीनं संघटनात्मक परवा आंदोलन केलं आणि त्याचे दृश्य परिणाम जे दिसले त्यामुळे सगळे राज्यकर्ते आणि सगळे विरोधक आता खडबडून जागे झालेले आहेत. कधी कधी मला संजय राऊतांचे विधान ऐकून खरोखरच कधी कधी आश्चर्य वाटते की इतका हुशार ज्ञानी माणूस अशी वक्तव्य कशी करू शकतो. आणि मला वाटते की भविष्य जर कळायला लागलं असेल तर त्याने आपलंही भविष्य एकदा सांगून टाकावं आम्हाला. संसदीय केंद्रीय समितीचा एक रिपोर्ट आलेला काही दिवसांपूर्वी, ज्याच्यामध्ये देशातली काही रुग्णालय आहेत जी 3 स्टार हॉटेलपेक्षा सुद्धा जास्त दरानं रूम देतात रुग्णांना, सरकारी असेल खाजगी असेल. नाही, आता एक सरकारी रुग्णालय असा दर काय आकारणार नाहीत. खाजगी रुग्णालयाबद्दल आता आपण दर काय असावे त्याबद्दल एक समिती नेमलेली आहे. मला वाटतं त्याप्रमाणे त्यांचे सगळे दर आता ठरवले जातील. अशा रुग्णालयांवर काय कारवाई होईल? नाही, आता कायदाच करणार ना आपण याबद्दल. त्याचे दर काय असावेत, काय फॅसिलिटीज असावेत त्याबद्दल आपण कायदाच करणार. सतेज पाटील संस्था मधल्या प्रतिनिधींच्या निधीवरून पुणे महानगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अपेक्षित निधी मिळत नाही, त्यामुळे सगळा निधी परत देण्याच्या मानसिकतेमध्ये सगळे नगरसेवक आहेत. त्याची भूमिका आता पुण्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार वहिनीच आहेत त्यामुळे त्या तिथे लक्ष घालतील आणि जो काय वाद आहे त्यावर बसून ते तोडगा काढतील. सतेज पाटील म्हणाले की
झालीच पाहिजे, शेतकरी कुणाच्या बाजूने आहेत, ही किमान कळेल. महायुतीमध्ये जे काही वाद सुरू आहे तो शेतकरी आमच्या बाजूने असतात. त्यांचा भ्रमनिरास होईल आणि फार मोठ्या फरकानं ते पराभूत होतील. त्यांनी अशा वर्गाला करू नयेत अशी माझी विनंती आहे. 25-0 होईल. 25-0 झालेलंच आहे. युतीच्या 25 येणार. साहेब तरीपर्यंत काल कोल्हापूर महानगरपालिकेने सर्व सरपंच केले आणि त्याच्यामध्ये शहरातल्या पाणीपट्टी दरवाढीचा निर्णय मंजूर करण्यात आला. तर कोल्हापूरकरांना ही पाणीपट्टी दरवाढ नको आहे. तर एकीकडे 25,000 जास्त अनधिकृत पुनर् कनेक्शन आहेत, पाण्याची गळती आहे, त्याचा भार पाणी भरणार बिल भरणाऱ्याचा का असा एक संतप्त सवाल होतो. नाही, माझी काय माहिती नाही अजून. मी आज आलो. मी माहिती घेऊन या विषयावर बोलू.